षडयंत्र गेल्या 5-6 वर्षापासून RSS शाखेच्या माध्यमातून रचत होती आणि आज त्यांनी ते अंमलात आणले। म्हणून हे प्रकरण काय आहे हे समजून सांगण्यासाठी मी आरक्षण बचाव यात्रा काढली। मी माझ्या तरुणांना आता बर्बाद होऊ देणार नाही। मी आता या ठिकाणी सरकार दरवेळेस आमच्या दंगलीच्या माध्यमातून बळी घेतात। एक दुर्दैवाची बाब ही आहे की तमिळनाडूला 9 पोलिसांनी एका 2 बापलेकांना मारून टाकलं। त्या पोलिसांवरती जन्मठेपेची शिक्षा झाली। मी माझ्या गाडीवरती सोमनाथ सूर्यवंशीचा फोटो लावून आलोय। परभणीच्या दंगलीमध्ये त्याला ठेचून मारलं। कोर्ट म्हणतंय होय त्याला जेलमध्ये मारलं। या ठिकाणच्या सगळ्या एजन्सी म्हणतात की पोलिसांनी मारलं। या ठिकाणचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट म्हणतोय की होय मारहाणीमुळेच तो मेलाय। तरी सुद्धा आज 2 ते 2.5 वर्ष झालं एकाही पोलीस आरोपीला त्या ठिकाणी अटक झालेली नाही। एकाही पोलिसावरती गुन्हे दाखल झाले नाही। तमिळनाडूमध्ये त्या ठिकाणी न्याय मिळतो पण महाराष्ट्रामध्ये हा न्याय मिळत नाही। कारण सोमनाथ सूर्यवंशी हातामध्ये संविधान घेऊन निळा झेंडा घेऊन बाबासाहेबांच्या घोषणा देत लढत होता। त्या बाबासाहेबांच्या घोषणा देणं या राज्यामध्ये गुन्हा आहे का? बाबासाहेबांचं संविधान घेऊन लढणं या राज्यात गुन्हा झालंय का? आज जो जय भीमचा नारा देईल त्याला या ठिकाणी कैद करण्याचं काम या राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे। एक प्रकारे अघोषित आणीबाणी आली आणि या आणीबाणीला छेद देण्याचं काम, देशाला सुरक्षित करण्याचं काम जर कोण